तर येणाऱ्या 12 ऑगस्ट म्हणजेच अगदी 2 दिवसांनी आहे दीप अमावस्या आणि त्यानिमित्त पूजा कशी करायची चला बघूया। तर ज्यांच्या घरी लहान मुलं आहे त्यांनी तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की लहान मुलांची सुद्धा या दिवशी तुम्हाला औक्षण करून पूजन करायचे आहे। तर सर्वात आधी घर सकाळी झाडून पुसून स्वच्छ करून घ्यायचं आणि जेव्हा तुम्ही लादी पुसणार त्या पाण्यामध्ये हळद आणि मीठ सोबत टाकायचं। त्यानंतर तुमच्या घरामध्ये जेवढेही धातूचे दिवे आहेत त्यासोबतच मातीच्या पंत्या वगैरे असतील त्या सर्व तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहे। घरातील नित्यपूजन जे असते आपल्या देवपूजा ते करून घ्यायची। त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, म्हणून गणपती बाप्पांच्या नावाचा विडा मांडून घ्यायचा आणि जेवढेही दिवे आहेत त्या सर्वांना गंध अक्षता पुष्प वाहून छानपैकी त्यांची पूजा करून घ्यायची आणि तुम्हाला पंचामृताचं त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे। ही झाली सकाळची पूजा। आता संध्याकाळच्या पूजेसाठी आपण तयारी करूया। तर संध्याकाळच्या पूजेसाठी तुम्हाला एक स्पेशल दिवा दिसत असेल तो बनवायचा आहे, तो आहे यमदीपक। त्या व्यतिरिक्त 5, 7, 11 किंवा 21 तुम्ही कणकीचे दिवे बनवू शकता। जेव्हा ते कणकीचे दिवे बनवणार ना तेव्हा तुम्ही गूळ टाकून बनवू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही पुरणाचे दिवे सुद्धा बनवू शकता। आता बघा संध्याकाळी तुम्हाला ज्योती पूजन करायचे आहे, त्या व्यतिरिक्त तुमच्या लहान मुलाचं मुलीचं सुद्धा औक्षण करायचं आहे, जे पण 18 वर्षापर्यंत आहेत ज्यांच्या घरी मुलं त्यांना। आणि जे दिवे आपण सकाळी प्रज्वलित केले होते त्यांचं औक्षण सुद्धा तुम्हाला या कणकीच्या दिव्यांनी करायचं आहे। तर ज्योती पूजनचा कागद तुम्हाला इझिली गुगलवर मिळून जाईल, तुम्ही प्रिंट काढून घ्या। ज्योतीच्या या कागदाला ना आमच्या इकडे पिठोऱ्याचा कागद असं म्हणतात। मी विदर्भात राहते, तुम्ही कुठून ब्लॉग बघत आहे ते मला नक्की सांगाल। हा ना लास्ट इयरचा व्लॉग आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ब्लर दिसत असेल क्वालिटी। सध्या माझ्याकडे आयफोन आहे तर यावर्षीचा शूट करेल ना तो खूप चांगला दिसेल तुम्हाला। चला तर मग काय करायचं ना, कणकीचे दिवे सुद्धा गंध अक्षता लावून पूजा करून प्रज्वलित करून घ्यायचे आणि त्यांनी आपण सकाळी लावले होते ते दिवे एकदा औक्षण करून घ्यायचे। त्यानंतर तुमच्या घरातील लहान लेकराचे सुद्धा तुम्हाला पाद्यपूजन करायचे आहे। त्यांना गोडमध्ये खीर मान असतो या तर खीर खाऊ घालायची आहे आणि त्यांचं सुद्धा औक्षण करायचं आहे तुम्हाला। याने आपल्या लहान मुलाला दीर्घायुष्य सुबुद्धी सगळं काही प्राप्त होते। त्यानंतर आता यमदीपक लावायचा आहे, त्यासाठी घरातील दक्षिण दिशेला तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे, त्याच्यावर हा यमदीपक ठेवायचा आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला सरसोचं तेल टाकायचं आहे, 4 दिशेला 4 वाती टाकायचे आहे, 1 रुपयाचा कॉइन आणि त्याच्यावर एक कवळी टाकायची आहे। या दिव्याला छानपैकी पूजन करून घ्यायचं। जे दिवे आपण 7 बनवले होते ना त्यानेच औक्षण करायचं आणि हा दिवा प्रज्वलित करायचा। तर या यमदीपक पूजनामुळे तुमच्या घरी अकाल मृत्यू कधी होणार नाही अशी मान्यता आहे। चला तर मग अशा छान छान माहितीसाठी मला नक्की फॉलो सबस्क्राईब करून घ्या। जय गजानन माऊली, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय।